अरे एक मिनिट माननीय आमदार साहेब माननीय खासदार साहेब शिवप्रतिनिधी पुरस्कार अर्पण करत आहेत। आज वीरबाल दिवस असल्यानं कृपया वीरबालांच्या प्रतिमेस यांच्याकडे सुपूर्द करत आहे। माननीय अध्यक्ष यांनी कार्यभार स्वीकारलेला आहे। खाली गेला तो मोबाईल बाबा जरा जवळ माननीय खासदार साहेब व माननीय आमदार साहेब आता नवनिर्वाचित अध्यक्षांचा सत्कार करत आहेत। फोटो निघल तुझा माननीय जिल्हाधिकारी श्री जळक छत्रपती उदयनराजे भोसले माननीय आमदार छत्रपती शिवेंद्रराजे भोसले माननीय नवनियुक्त नगराध्यक्ष अमोल वैद्य तसेच व्यासपीठावर उपस्थित मान्यवर सभागृहामध्ये उपस्थित सर्व नवनिर्वाचित सदस्य शहरातील उपस्थित असलेले नागरिक पत्रकार बंधू आणि उपस्थित बहिणींनो आज या ठिकाणी नवनिर्वाचित सदस्य तसेच नवनिर्वाचित लोकनियुक्त नगराध्यक्ष यांचा पदभार हस्तांतरणाचा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित करण्यात आलेला आहे। 27/12/2021 त्या दिवशी या ठिकाणी प्रशासक या ठिकाणी विराजमान झाले होते। श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले आणि श्रीमंत छत्रपती शिवेंद्रराजे भोसले आणि BJPच्या यांनी मला BJPच्या माध्यमातून जी उमेदवारी दिली होती ती आपण सर्वांच्या प्रयत्नातनं म्हणजे जेवढे आपण सगळे नगरसेवक आहेत आणि दोन्ही महाराजांच्या प्रयत्नातनं आज मी माझा म्हणजे विजय झालेला आहे। याचं श्रेय सगळं मी तुम्हाला दोन महाराजांना आणि सर्व तुम्हाला नवनिर्वाचित सगळ्या नगरसेवकांना देतो। आज मी ह्या दोन्ही महाराजांच्या साक्षीनं आणि तुमच्या साक्षीनं तुमच्याकडनं दोन्ही महाराजांना आणि सर्व साताराकरांना असा शब्द देतो की आम्ही सगळे मिळून साताराचा विकास गतीनं आणि चांगल्या पद्धतीने पारदर्शक कारभार करून दाखवू। आपले पाणी प्रश्न असू जे कासची आता जी 4-5 किलोमीटरची लाईन राहिलेली आहे ती पण लवकर पूर्ण करून घेऊन आपल्याला 24/7 म्हणजे आठवड्यात म्हणजे 24 तास पाणी कसं देता येईल याचा सुद्धा आपण नक्कीच प्रयत्न करू। तसेच आरोग्याच्या विषयी जे
आरोग्याचा विषय जे आहे तो सुद्धा व्यवस्थितपणे मार्गी लावू. महिलांसाठी आपण सातारा शहरात सगळीकडे CCTVचे कॅमेरे बसवून त्यांच्यासुद्धा काळजीचा विषय तो सुद्धा आपण मार्गस्थ करू. असे अनेक विषय आहेत, जास्त काय बोलत नाही. आपण सगळ्यांनी जे मला मदत केली, सगळ्यांनी जे पाठिंबा दिला त्याबद्दल सगळ्यांचा आभार. एवढं बोलून थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. नगरपालिकेचे नवनिर्वाचित लोकनियुक्त नगराध्यक्ष आणि सर्व नवनिर्वाचित नगरसेवक या सर्वांचा आज म्हणजे तरी अध्यक्षांचा पदग्रहण सोहळा करत असतो. या सुद्धा सगळेजण निवडून आल्यानंतर एक पहिला दिवस या आपल्या नगरपालिकेच्या सभागृहामध्ये आहे. त्यामुळं आपलं सर्वांचं मी सातारचा आपला आमदार म्हणून या आपल्या नगरपालिकेच्या सभागृहामध्ये स्वागत करतो. श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले आपले खासदार साहेब सुद्धा इथे उपस्थित आहेत. ते सुद्धा आपल्याला शुभेच्छा देणार आहेत. त्याचबरोबर ज्यांनी आताच मनोगत व्यक्त केलं आणि अध्यक्षपदाची सूत्र ज्यांनी हाती घेतली ती मान्य अमोल मोहिते, त्याचबरोबर पुढारीचे संपादक हरीश पाटणे, मान्य पुण्यनगरीचे संपादक विनोद कुलकर्णी, मान्य अविनाश कदम, ॲडव्होकेट बनकर साहेब आणि उपस्थित सर्वच विद्यमान नगरसेवक, आपले सगळ्या नगरसेविका, त्याचबरोबर आपले चीफ ऑफिसर, नगरपालिकेचा सर्व अधिकारी वर्ग, कर्मचारी वर्ग आणि उपस्थित सर्व सातारकर बंधू भगिनी आणि माझ्या तरुण मित्रांनो, ज्याचा उल्लेख आता शिवसाहेबांनी केला की तब्बल 4 वर्षानंतर नगरपालिकेला लोकनियुक्त अध्यक्ष आणि जनतेनं निवडून दिलेले नगरसेवक हे मिळाले ही वस्तुस्थिती आहे. अनेक अडचणी आणि अनेक याच्यानंतर या निवडणुका राज्यात झाल्या आणि त्याचे निकाल झाल्यानंतर आज आपण सगळ्यांनी आपापला कार्यभार सांभाळलाय. आपण आता काम करायला सुरुवात केली आहे आणि एक सगळ्यांमध्ये आनंदाचं वातावरण आहे की लोकशाहीतली जी प्रथम आहे जी निवडणुका होणं हे जिवंत लोकशाहीचं लक्षण असतं आणि या निवडणुका कोविडमुळं नंतरच्या कायदेशीर काही गोष्टींमुळं लांबत गेल्या आणि अनेक वर्ष प्रशासक सगळ्याच नगरपालिकांवर, महानगरपालिकांवर, जिल्हा परिषद, स्थानिक स्वराज्य संस्थांवर होते. याचा आपल्याला अनुभव येत होता. सगळ्यांची अपेक्षा होती किंवा कधीतरी निवडणुका व्हाव्यात, ज्यांना काम करायचे किंवा लोकांमध्ये ज्यांच्याबद्दल जबाबदारी त्यांच्यावर आपल्या प्रभागाची, आपल्या वॉर्डाची घ्यावी ही भावना ज्यांच्या मनामध्ये त्यांच्याकडे ती जबाबदारी जावी आणि आज निवडणुकांनंतर त्या पद्धतीनं आपल्या साताऱ्यामध्ये सुद्धा निकाल झाले आणि आपण सगळेजण आज चांगल्या मताधिक्यानं आपण सगळेजण निवडून आला. या निवडणुकीमध्ये पहिल्यांदा आपण स्थानिक आपल्या आघाड्या बाजूला ठेवून भारतीय जनता पार्टीच्या तिकिटावर भारतीय जनता पार्टीच्या उमेदवार म्हणून आपण सगळेजण निवडणूक लढलो. आज त्या याच्याप्रमाणे आज पहिल्यांदा मला वाटतं एवढ्या याच्यामध्ये इतक्या वर्षामध्ये पहिल्यांदा भारतीय जनता पार्टीचे विचाराची नगरपालिका ही साताऱ्यामध्ये आपण निवडून आणू शकलो ही नक्कीच आनंदाची आणि अभिमानाची गोष्ट आहे. आज खासदार उदयनराजे भाजपचे आहेत. आज मी आमदार म्हणून भाजपच्या माध्यमातून काम करतोय. राज्य सरकार, केंद्र सरकार या दोन्ही ठिकाणी भारतीय जनता पार्टीची सत्ता आहे आणि आज राज्यामध्ये जरी आपण निकाल बघितले तरी राज्यात सुद्धा भारतीय जनता पार्टीला 1 नंबरचा पक्ष म्हणून राज्यामध्ये भारतीय जनता पार्टीला पसंती ही राज्याच्या जनतेनं सुद्धा दिली आहे, मतदारांनी सुद्धा दिली आहे. ही वस्तुस्थिती आहे. ज्या जिल्ह्यामध्ये आपण आहे
या जिल्ह्यात सुद्धा आपण बघा की 10 पैकी 7 नगराध्यक्ष आणि नगरपालिका या भारतीय जनता पार्टीच्या म्हणजे झेंड्याखाली किंवा भारतीय जनता पार्टीच्या म्हणून निवडून आल्या, ही सुद्धा वस्तुस्थिती आपण सगळ्यांनी लक्षात घेतली पाहिजे. आणि म्हणून आज जिल्ह्यामध्ये खासदारकीपासून सुरू झालेली भाजपची जी घोडदौड आहे ती तुम्ही आम्ही सर्वांनी कायम ठेवण्यामध्ये यश मिळवलंय असं म्हटलं तरी काही चुकीचं ठरणार नाही. आणि ही घोडदौड आपल्याला अशीच पुढं येणाऱ्या जिल्हा परिषद पंचायत समितीमध्ये सुद्धा राखायची आहे. हीच विजयाची पताका, हीच विजयाची परंपरा येणाऱ्या जिल्हा परिषद पंचायत समितीमध्ये सुद्धा आपल्याला हे करायचे आहे. ही येणारी जिल्हा परिषद भाजपचा झेंडा सातारा जिल्हा परिषदवर कसा लागला हा आपण सगळ्यांनी मिळून ताकदीनं प्रयत्न करायचा आणि तो आपण करू याची खात्री 100% मला या निमित्तानं आहे. आपलं सुद्धा सर्वांचं सहकार्य त्यामध्ये आम्हाला नक्की लागणार. जरी तुम्ही शहरात निवडून आला असला तरी प्रत्येकाचे गावाचे ग्रामीण भागाचे संबंध आहेत. प्रत्येक जण कुठल्या ना कुठल्या जरी शहरात राहायला आला असला तरी आपली मूळची गावं, मूळचे आपले कुटुंब किंवा शेती वगैरे या गोष्टी आपल्या सगळ्यांच्या ग्रामीण भागाशी जोडलेल्या आहेत. ही वस्तुस्थिती आहे. त्यामुळे नक्कीच त्यावेळेला सुद्धा आपल्याला आपलं योगदान भाजपचा नगरसेवक म्हणून, भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता म्हणून द्यायला लागणार आहे. ही वस्तुस्थिती आपल्या सर्वांना मी सांगू इच्छितो. काही आपले अपक्ष पण आज आपल्या बरोबर आहेत. त्यांना पण मी मनापासून त्यांचं पण सर्व अपक्ष निवडून आलेल्या नगरसेवकांचं मनापासून अभिनंदन करतो, स्वागत करतो. सातारच्या विकासासाठी आपण सगळेजण एकत्र मिळून काम करूया. निवडणुकीच्या आधी तुम्ही सुद्धा बऱ्याचशांनी भाजपकडे उमेदवाऱ्या मागितल्या होत्या, पण निर्णय घेताना आम्हाला तुम्हाला उमेदवारी देता आली नसेल किंवा दिली गेली नसेल, पण त्यातून पण तुम्ही नक्कीच तुमच्या ताकदीनं तुम्ही निवडून आला आणि आज तुम्ही परत एकदा भाजप बरोबर आणि उदयनराजे असतील, मी असेल, आमच्या सर्वांबरोबर काम करण्यासाठी आमच्या बरोबर एकत्र आहात. तुमचं पण स्वागत आणि तुम्हाला पण बरोबर घेऊन जाण्याची भूमिका आम्ही नक्की घेऊ. हा शब्द आजच्या ह्याच्यामध्ये सर्व अपक्ष जे आपल्या आलेले नगरसेवक आहेत त्यांना पण देऊ इच्छितो. तुम्ही पण मनामध्ये कुठली शंका ठेवू नका किंवा कामामध्ये किंवा आपले नगरपालिकेच्या माध्यमातून होणाऱ्या विषयांमध्ये आपल्याला कुठं दूर ठेवलं जाईल किंवा फारकत घेतली जाईल असं काही होणार नाही. तुम्हाला सुद्धा बरोबर घेऊन चालण्याचं काम हे नगराध्यक्ष आणि सर्व जे विद्यमान प्रमुख नगरसेवक सगळेजण जे आहेत त्यांच्या माध्यमातून नक्की होईल. आता आपल्या निवडणुका झाल्यात, आपल्याला आता कामाला लागायला लागणार आहे. ही वस्तुस्थिती आहे. आज साताऱ्यामध्ये म्हणजे बऱ्याचशा गोष्टी आपण मार्गी लावत आलोय, पण अनेक गोष्टी आपल्याला करायच्या आहेत. अनेक आपल्याकडनं लोकांच्या अपेक्षा आहेत आणि या अपेक्षा आपल्याला एकत्र राहून एक संघपणे आपल्याला पूर्ण करायला लागणार आहे. आपण निवडणुकीला ज्यावेळेला सगळे सामोरे गेलो त्यावेळेला आपण भाजप म्हणून आपण सगळेजण लोकांपुढे गेलोय आणि भाजपच्या कमळाच्या चिन्हावर आपण लोकांना जनतेला मतं मागितलेली आहे. तेव्हा आपल्याला सुद्धा आज आपल्यावर पक्ष म्हणून जी जबाबदारी आहे आणि पक्ष म्हणून जी आपल्याकडनं सातारकरांची अपेक्षा आहे ती आपल्याला गतीनं पूर्ण करायला लागणार आहे. ही वस्तुस्थिती लक्षात घ्या. आणि म्हणून आपल्याला जे काही आपलं प्रभागाचं असेल, शहराचं असेल, जे काही नियोजन करायचंय ते एकत्र आणि एका विचारानं आम्हाला सगळ्यांना हे नियोजन शहराच्या विकासाचं करायला लागणार आहे. लोकांच्या आपल्याकडनं अपेक्षा आहेत त्याचा उल्लेख मी मगाशी केला की आज सगळी सत्ता ही भाजपच्या विचाराची आणि एवढी सत्ता भाजपच्या विचाराची असताना तेवढ्या प्रमाणामध्ये सातारा शहराचा झपाट्यानं विकास झाला पाहिजे ह्या अपेक्षा नक्कीच सातारकरांच्या तुमच्या माझ्याकडनं खासदार साहेब आपल्या सगळ्यांकडनं आहे. ती वस्तुस्थिती आहे आणि आपल्याला त्या पद्धतीनं पुढचं नियोजन हे साताऱ्याचं करायला लागणार आहे. आज जरी आपण सातारा नगरपालिकेचे नगरसेवक म्हणून इथं बसलो असलो किंवा आज जरी सातारा नगरपालिकेची नगरपालिकेची निवडणूक जरी पूर्ण झाली असेल तर मला जे पुढचं
जे स्वप्न म्हणजे माझं जर विचारलं तर मी या दिवशी एवढंच करेन की पुढच्या 5 वर्षानंतर ज्या वेळेला कधी निवडणूक होईल त्यावेळेला सातारा महानगरपालिकेची निवडणूक झाली पाहिजे आणि आपली सातारा नगरपालिका ही आपल्याला महानगरपालिकेमध्ये परावर्तित करायचे हे लक्षात ठेवा आणि त्याप्रमाणे आपल्याला काम करायला लागणार आहे, त्याप्रमाणे आपल्याला नियोजन करायला लागणार आहे आणि आपले शहर सुधारवणं, शहर ज्या काही मूलभूत सुविधा आहेत, ज्या काही लोकांच्या अपेक्षा आहेत, ज्या काही भौतिक सुविधा म्हणा या देण्यासाठी जे काही आपल्याला नियोजन करायला लागणार आहे ते तुम्हाला एकत्र मिळून करणं गरजेचं आहे. आपल्याकडनं अपेक्षा आहेत, लोक आता अपेक्षेला आपल्याकडनं बघतात. पत्रकारांचं पण तुमच्या माझ्यावर आपल्या सगळ्यांवर लक्ष असणार आहे कारण एवढी मोठी म्हणजे ताकद आज आपल्याला सातारकरांनी दिलेली आहे. आज आपल्याला कुठेही विरोध करण्यासाठी असं कुठेही आज आपल्या इथे एवढा मोठा विश्वास हा आपल्यावर सातारकरांनी भाजपवर, तुमच्यावर, माझ्यावर, खासदार साहेबांवर, आपल्या सगळ्यांवर दाखवलंय. तर या विश्वासाला पात्र राहून आपण काम करणं हे गरजेचं आहे. प्रत्येकानं काम करत असताना प्रभात तर बघितला पाहिजे त्याबद्दल दुमत आहे, पण मी निवडणुकीच्या ह्याच्यात पण अनेक वेळा बोललोय, आज सुद्धा इथं सभागृहात बोलतो की नुसतं प्रभागापुरतं मर्यादित काम न करता आज शहर म्हणून तुम्ही आम्ही सगळ्यांनी काम केलं पाहिजे असं मला तरी स्पष्टपणे वाटतं. काही विषय असे जे शहरासाठी होणं गरजेचं आहे किंवा शहराच्या वाढीसाठी, शहराच्या सौंदर्यीकरणासाठी, शहराच्या इतर जे काही असेल त्याच्यासाठी काही गोष्टी, काही निर्णय आपल्याला घेणं अपेक्षित आहे लोकांकडनं आणि ते आपल्याला करायला लागणार आहे, ज्याचा उपयोग हा संपूर्ण शहरातल्या नागरिकांना होणार आहे. प्रभाग मध्ये मर्यादित तेवढ्या मोठं काम असतं, पण शहर म्हणून आपण जर कामं मोठ्या प्रमाणावर केली तर त्याचा इम्पॅक्ट जो आहे हा संपूर्ण शहराच्या नागरिकांवर पडतो. हे आपण पुढं काम करताना लक्षात घेतलं पाहिजे आणि त्याप्रमाणे आपण सगळेजण एकत्र एक संघ राहून काम करू. भाजपवर टाकलेली जबाबदारी जी सातारकरांनी आहे ती 100% आपण पार पाडू आणि नक्कीच राज्य सरकार असेल, केंद्र सरकार असेल यांच्या माध्यमातून झुकतं सातारकरांना 100% मिळेल हे या निमित्तानं आपण सांगू इच्छितो. येणाऱ्या बजेटमध्ये सुद्धा आता 25 फेब्रुवारीला आपलं राज्याचं जे बजेट अधिवेशन आहे हे चालू होणार आहे. त्याच्या आधी सुद्धा मी आताच मान्य मुख्य अधिकाऱ्यांशी थोडं बोलत होतो, त्यांना आताच मी सांगितले की 25 फेब्रुवारीच्या आधी आपले जे काही नवीन प्रस्ताव आहेत ते आपल्याला साताऱ्यामध्ये काही नवीन गोष्टी करायच्या आहेत. पार्किंगसाठी व्यवस्था असेल, वाहतूक कोंडीची व्यवस्था असेल, काही ठिकाणी म्हणजे ऑडिटोरियम असेल, मंडई असेल, ज्या गोष्टी शहर म्हणून करते याचे प्रस्ताव तुम्ही तातडीनं तयार करा आणि ते मंत्रालयामध्ये मुंबईला आपल्याला लवकर पाठवता कसे येतील हे बघा, कारण दिवस कमी राहिले. आचारसंहितेमुळे परत जिल्हा परिषदा वगैरे लागल्या की परत काही काळ मंत्रालयानं जो आहे तो आचारसंहिता जाणार. आपल्याला ती लागू नाही आचारसंहिता, पण आपण आपले प्रस्ताव वेळच्या वेळी शासनाकडे पोहोचवले पाहिजेत. वेळच्या वेळी आपली मागणी योग्य मार्गाने शासनापर्यंत गेली पाहिजे. म्हणजे येणाऱ्या बजेटमध्ये आपल्याला तरतुदी त्याप्रमाणे सरकारच्या मागे लागून पाठपुरावा करून घेता येणार. जर उशीर झाला, वेळ निघून गेला तर परत पुढच्या अधिवेशनापर्यंत काही गोष्टींसाठी आपल्याला वाट बघायला लागणार. हे आपण सगळ्यांनी लक्षात ठेवावं आणि त्याप्रमाणे जे काही आपले प्रस्ताव आहेत ते लवकरात लवकर तयार करून त्याला लागणारी सगळी मान्यता, जागेची मान्यता, जे काही बाकीचं नियोजन आहे सगळं करून मुख्य अधिकाऱ्यांनी त्याच्यामध्ये लक्ष घालावं आणि हे प्रस्ताव वेगवेगळ्या विभागातले लवकरात लवकर तयार करावेत, शासनाकडे दाखल करावेत. ही सूचना या निमित्तानं मी करू इच्छितो. जास्त वेळ घेत नाही, अजून महाराजांना बोलायचे. एवढंच सांगतो की नक्कीच पुढच्या 5 वर्षामध्ये या शहराचा कायापालट करण्याचं काम म्हणजे आपलं सातारा शहर हे सुंदर जे आपण म्हणतो आहेच त्याबद्दल दुमत आहे, पण अजून आपलं शहर आपल्याला सुधारवण्यासाठी या शहरामध्ये अजून या काही गोष्टी
आपल्याला कमी वाटतात, काही गोष्टी बाहेरच्या शहरांमध्ये ज्या चांगल्या आहेत त्या आपल्या शहरामध्ये कशा होतील हा प्रयत्न तुम्ही आम्ही सगळे मिळून करूया आणि सातारचा विकास लोकांच्या अपेक्षेप्रमाणे करूया एवढीच आपल्या सगळ्यांना आजच्या या पदग्रहणाच्या निमित्तानं विनंती करू इच्छितो. परत एकदा अमोल मोहिते आणि आपण सर्व नगरसेवक सगळ्यांचं निवडणुकीमध्ये आपण यश मिळवल्याबद्दल मनापासून अभिनंदन करतो आणि आपल्या भावी वाटचालीस कारकिर्दीस मनापासून शुभेच्छा देतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. सर्वप्रथम या ठिकाणी या सभागृहात व्यक्तीच्या माझ्या वतीने शिवेंद्रराजांच्या वतीने आणि उपस्थित सर्व मान्यवर नगरसेविका नगरसेवक उपस्थित सर्व नागरिकांच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराजांना विनम्र अभिवादन करतो. आज अत्यंत एक त्याची वाट सातारा शहर पाहत होतो असा हा दिवस लोटला आहे. कारण की बरेच दिवस प्रशासक होतं आणि त्यामुळं लोकांची कामं होत होती पण तिथल्या तेवढ्या वेगाने होत नव्हती. तर आज या ठिकाणी संपूर्ण सर्व जे नवनगराचे सदस्य निवडून आलेले आणि त्यांचं आता नेतृत्व करणारे आमचे मित्र अमोल मोहिते नगराध्यक्ष या सभागृहात आल्यानंतर एक आठवणीला उजाळा मिळतो. कारण माझी सुरुवात सामाजिक राजकीय सुरुवात पूर्ण झाली असेल तर ह्या सभागृहात झाली आणि ह्या सभागृहात आल्यानंतर जुन्या आठवणीला उजाळा तर मिळतोच पण त्याचबरोबर लवकरच मला वाटतं एक एप्रिलपर्यंत आपल्याला म्हणण्यापेक्षा आपण सर्व नगरसेविकांना एप्रिलमध्ये फार मोठ्या प्रशस्त अशा इमारती आपण पदार्पण करणार आहोत. बिल्डिंग मोठी जरी असली लोकांच्या अपेक्षा तुमच्या सगळ्यांकडनं भरपूर आहे त्या पूर्ण व्हाव्यात आणि होतील याची मला खात्री आहे. कारण की निवडून देत असताना लोकांच्या ज्या मनात भावना असतात की या व्यक्तीकडनं निश्चितपणे लोकांचं संपूर्ण हित जोपासलं जाईल आणि त्याबद्दल जसं त्यांच्या मनात कुठल्या प्रकारची खंत नव्हती तसं आमच्या दोघांच्याही मनात कुठल्या प्रकारची खंत नाही. किंवा मला खात्री आहे की तुमच्या हातून जास्तीत जास्त समाजसेवा या ठिकाणी घडेल. हे करत असताना शिवेंद्रराजे असतील मी असेल यावेळेस नगरसेवक तर बदल तर लिमिटेड होते इच्छुक भरपूर होते आणि माझ्या आणि त्यांच्या समोर तेच निर्माण तयार झाला की नेमकं निवड कोणाची करायची. आम्ही दोघांनी फक्त एकच विचार केला की जवळचा आमचं असं आम्ही कोणाला मानत नाही सगळे जवळचेच आहेत पण आजपर्यंत यांच्या हातून जास्तीत जास्त समाजकार्य घडलं किंवा पदावर नसताना देखील लोकांची यांनी सेवा केली. लोक त्यांनाच स्वीकारतील आणि त्यांनाच पाठिंबा दर्शवतील. तोच निकष लावला गेला. त्यामुळं कुठल्याही परिस्थितीत त्यांना उमेदवारी मिळाली नाही. त्यांनी असं समजू नये की ज्यांना मिळाली ते आवडते आणि ज्यांना मिळाले नाही ते नावडते असं आम्ही कधी दोघंही कधी मानत नाही. या अगोदर देखील मी जेव्हा नगरसेवक होतो त्यावेळेसपासून
संपूर्ण शहराचा एक फेरफटका मारायचो. आणि मगाशी शिवेंद्रराजे मला त्यांनी जे उल्लेख केला की तुम्ही बोर्डापुरतं मराठीत तर तुमचा बोर्ड तर जास्तीत जास्त सुविधा त्या उपलब्ध झाल्याच पाहिजे. त्याचबरोबर तुमच्या शहराच्या वॉर्डमध्ये सुद्धा किंवा एकंदरीत शहरामध्ये सुद्धा तुमच्या निदर्शनात कधी तर निदर्शनास आलं की बाबा या ठिकाणी हे होणं गरजेचं आहे. तर निश्चितपणे आपण प्लीज म्हणजे रिक्वेस्ट आहे माझी तर की आपण सर्वांनी ते आमच्या दोघांच्या निदर्शनात आणून द्यावं. त्याची पूर्तता करण्याविषयी आम्ही कमी पडणार नाही. लवकरच मोठ्या अशा प्रशस्त इमारतीत आपलं पदार्पण होणार आहे. प्रशस्त जरी असलं तरी आज एक लक्षात घ्या, इमारतीत पदार्पण करत असताना किंवा ह्या इमारत ही महत्वाची नसते, पण ज्या भावनेने लोकांनी तुम्हाला सर्वांना आशीर्वाद दिले, पाठिंबा दर्शवला, त्याला कुठेही तडा जाता कामा नये. आणि मला खात्री आहे तसं होणार नाही आपल्याकडनं. वाटेल त्या प्रसिद्ध केंद्र शासनाच्या माध्यमातून काय स्कीम्स असतील, राज्य शासनाच्या माध्यमातून काय स्कीम्स असतील, त्यात कुठेही सातारा संपूर्ण शहराकरता आणि हद्दवाढीचा जो भाग जो आलाय त्याकरता आम्ही दोघंही कुठेही त्या बाबतीत कमी पडणार नाही ही आपण सगळ्यांनी खात्री बाळगा. फार बोलण्यापेक्षा मी एवढंच सांगेन की मनापासून आपल्या सगळ्यांना शुभेच्छा. आणि हे होत असताना ज्या लोकांनी तुमच्या वॉर्डात कुठल्याही प्रकारचा दुजाभाव करू नका की त्यांनी त्याच्या बाजूने होते, हे याच्या बाजूने होते, हे माझ्या बाजूने होते. एक कुटुंब म्हणून वॉर्डकडे आपण लक्ष दिलं पाहिजे. आणि कारण की इच्छा लक्षात घ्या, आपण लक्षात घेतलं पाहिजे, इच्छा प्रत्येकाची असते की आपण नगरसेवक व्हावं किंवा नगरसेविका व्हावं, पण पद लिमिटेड असल्यामुळं करणार काय. त्यामुळे आम्ही दोघांनी मगाशी सांगितल्याप्रमाणे तोच एक निकष लावला, बाकी दुसरा कुठलाही निकष नाही. आणि भविष्य काळात निश्चितपणे आमच्या दोघांच्या माध्यमातून त्यांना कुठं म्हणजे यावेळेस त्यांना संधी मिळाली नाही तर निश्चितपणे कुठल्या ना कुठल्या प्रकारे त्यांना संधी दिली जाणार आहे. फक्त एकच आहे की हे करत असताना कुठले कार्यक्रम जेव्हा आपण आपल्या वॉर्डमध्ये घेत असताना सर्वांना निमंत्रित आपण करावं ही माझी पर्सनल रिक्वेस्ट आहे आपल्याकडे. फार बोलण्यापेक्षा मी एवढंच सांगेन की आजवर जेवढं काय करता आलं या शहरात, सातारा शहरात, तेवढं आम्ही दोघांनी मिळून केलं. आणि अजून ज्या काय जे करावं लागेल ते निश्चितपणे करणार. खास करून हद्दवाढीसाठी जवळपास आता लागणारा भरपूर निधी लागणार आहे, तो सुद्धा आमच्या दोघांच्या माध्यमातून उपलब्ध करून त्या ठिकाणी सुद्धा मोठ्या प्रमाणावरती कामं झालेली आपल्याला पाहायला मिळेल. फार बोलत नाही, पण आपल्या सर्वांना मनापासून खूप खूप शुभेच्छा. पण राहून या सभागृहात आल्यानंतर मगाशी आमचे मित्र दत्ता बनकरांना तेच मित्र असतं की कॉपरेशनमध्ये माझा जर आपलं ॲडजस्ट केलं तर बरं होतं. असू द्या, डावलं आपल्या सगळ्यांना हसण्याचा भाग जाऊन द्या, पण मनापासून आपल्या सगळ्यांना भरपूर शुभेच्छा. आपल्या भावी वाटचालीसाठी खूप म्हणजे अंतःकरणापासून शुभेच्छा आपल्या सगळ्यांना. आणि कुठल्याही प्रकारे तुमच्या वॉर्डाचा सुद्धा नगरपालिकेच्या माध्यमातून जे कामं आपण करालच, पण जर तुम्हाला कसं असतं की प्रत्येकाचे विचार म्हणजे तुमचे विचार आमच्या दोघांकरता महत्वाचे.
काय गोष्टी आम्हाला सुचतात, काय ज्या तुम्हाला काय सुचलं की डेव्हलपमेंटच्या हिशोबाने आपल्याला हे केलं पाहिजे तर आपण जरूर आम्हाला सांगा. त्याच्यावरती अंमलबजावणी कुठल्याही परिस्थितीत आम्ही करू आणि एकत्रपणे केंद्र शासनाच्या माध्यमातून राज्य शासनाच्या माध्यमातून जेवढा काय निधी आणता येईल त्यात कुठेही आम्ही दोघंही कमी पडणार नाही. आपण फक्त एकच करा की कुठल्याही कार्यक्रमाला जात असताना वॉर्डातले जे काही प्रमुख जे त्या लोकांनी प्रतिष्ठित मानण्यापेक्षा ज्यांनी सहकार्य केलं आपल्याला त्या सगळ्यांना आपण निमंत्रित करावं एवढीच कळकळीची विनंती या ठिकाणी करतो आणि पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांना मनापासून शुभेच्छा देतो. धन्यवाद. थँक्यू. सुरू बांगला बंद जलमंदिर बंद हां एक मिनिट जरा साहेब दोन दिवस फिरवतो आम्ही. मला कसं समोर 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 ओके थांबा एक मिनिट नाव पण येत आहे का बघायला लागतं. समोर खुर्ची आम्ही जपून ठेवली काढून लगेच. ओके 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 थांबा काढला काढला ओके ओके